भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग साधना करता परम पूज्य महान त्यागी बाबा जुमदेव जी परमात्मा एक सेवक मंडळ तुमच्या वतीने ग्राम बोरी या ठिकाणी एका भगवत कार्याची हवन कार्य सकाळी परमपूज्य महान त्यागी बाबा जुमदेवजी परमात्मा एक मर्यादा सेवक मंडळ बोरी या भवनामध्ये सकाळी 7 वाजे हवन कार्य एका भगवंताचं पार पडलं। त्यानंतर एका भगवंताच्या गुणाची उपस्थित सेवकांची या पूर्ण गावामध्ये मिरवणूक निघाली की आमच्या परमेश्वराने आमच्या गुरुवाने आमच्यासाठी काय केलं। आणि मिरवणूक या ठिकाणी येऊन सर्वप्रथम भवनाचं उद्घाटन करून त्या ठिकाणी भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी तत्वाच्या वाराणसी आईचा प्रतिमेचा स्वागत करण्यात आलं। त्यानंतर कार्यक्रमस्थळी येऊन दीप प्रज्वलन करून भगवान बाबा हनुमानजीच्या तत्वाचा महान त्यागी बाबा जुमदेवजी आईच्या वाराणसी आईच्या फोटोला माल्यार्पण करून भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला आणि या कार्यक्रमाला सुरुवात झाली। या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच सर्वांचे सद्गुरू आणि आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी या कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बाबांच्या खांद्याला खांदा लावून या कृपेला समोर नेण्याचं कार्य ज्या आईने केलेलं आहे ती आपली सर्वांची माता सौ वाराणसी आई बाबा जुमदेवजी ठुबरीकर या ठिकाणी उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या या चर्चा बैठकीचे उद्घाटक मार्गदर्शक श्रीमान हरिलालजी शरणागत मुक्काम सिहोरा या ठिकाणी उद्घाटक म्हणून उपस्थित आहेत। यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित वेळ झालेला आहे म्हणून मी थोडक्यात घेतो। मंचकावर उपस्थित मान्यवर धुनेदार मामा बांते भाऊ, आमचे मोहगावरून आलेले रावजी करकाळेजी, नांदेडवरून आलेले चौधरीजी, जमईवारजी आणि उपस्थित संपूर्ण मंच। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी जी प्रत्येक गावून आलेले सर्व सेवक सेविका बालसेवक बालसेविका या गावचे संपूर्ण सेवक या सर्वांना माझा नमस्कार। आजची ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम व अनुभव म्हणजेच मार्गात येण्याचे कारण या विषयावर होते। मार्गदर्शन करताना खूप सुंदर असं मार्गदर्शन झालं। प्रत्येकाने चांगले अनुभव सांगितले आणि काय असते मार्गाची शिकवण, या बाबाची शिकवण काय आहे याच्यावर योग्य असे मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले। आपण पैसे देऊनही जर असं मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केला तरी एवढं सुंदर मार्गदर्शन, एवढ्या मार्गाची रूपरेषा, एवढा सुंदर मार्ग, एवढ्या सेवकांचा सहवास, मार्गदर्शकाचा सहवास पैसे देऊनही मिळत नाही। धन्य ते महान त्यागी बाबा जुमदेवजी की त्यांनी एवढी मोठी कृपा प्राप्त केली, तुम्हा आम्हाला वाटून दिली आणि तुम्हा आम्हाला वाटून दिल्याच्या नंतर
शिकवण एकच दिली होती. कोणती? 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम. एवढी शिकवण आहे का याच्या व्यतिरिक्त आहे? सेवकिनी आणि सेवक, काही प्रश्न आहेत माझे तुमच्यासमोर. आपल्याला महान त्यागी बाबा झुंदेजींनी जी शिकवण दिलेली आहे 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमाचीच आहे का याच्या व्यतिरिक्त आहे का? नाही, फक्त एवढीच आहे. म्हणजे या मार्गाची 12 खडी फक्त 3च गोष्टीवर उभी आहे. 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमावर. आणि 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाचं आचरण ज्या परिवारात, ज्या गावात, ज्या सेवकात आहे तू खरा सेवक. नाहीतर बाबांनी म्हटलं सेवक तर भरपूर घडतील पण खरा सेवक बोटावर मोजण्यासारखीच असतील. आणि तेच स्थिती आज आपल्याला दिसते. कारण सेवक सेवकाचा विरोध करतो, सेवक सेवकाला समजून घेत नाही. हेच आपलं दुर्दैव आहे की आपल्याला शिकवण तर भरपूर मिळाली. आपण सकाळ संध्याकाळ विनंती प्रार्थनेमध्येही बोलतो पण आचरणात आणताना खूप उशीर लागतो आणि आचरणात आणण्यासाठी खूप त्रासही होतो. कारण आपण मरतच नाही. मेलं असतं तर आचरणात आणायला वेळ लागली नसती. म्हणून मरणं गरजेचं आहे. आणि मरण्यासाठी या 3 गोष्टीची जास्त गरज आहे. 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमाची. ही जर असेल तर मला तरी वाटते की आजपर्यंत महान त्यागी बाबा झुंदेजीच्या डोळ्यातून जे अश्रू पडत होते समोर पडणार नाही. जर असे वागणार नाही तर सदैव डोळ्यातून अश्रू पडत राहतील आणि सेवक घडतील. पण सेवक म्हणण्याला 4च असतील. म्हणून म्हणतात मरताना फक्त 4च असतात आणि 1 हांडी पकडायला. तेच दिवस दिसतील. म्हणून या मार्गाला समोर नेण्याचं कार्य फक्त 5च लोक करतात. पूर्ण गाव नेते का? नाही. आणि तेच कार्य तुमच्या हातात, मी खरं सांगतो ना, नशीब तुमचे नशीब आहे. असे नशीब घेऊन यायला 7 जन्म लागतील. असे नशीब मिळणार नाही. तुम्ही या मार्गात आहात हेच तुमचे खूप मोठे नशीब आहेत. नाही तर आताही आपण ठोकरच खात असलो असतो. सेवक आहात आपण. ज्या वेळेला सेवकावर परिस्थिती येते आणि तो सेवक पहिल्या दिवशी जेव्हा मार्गदर्शकाच्या घरी येते त्यावेळेला त्याची व्यथा पाहण्यालायक असते. व्यथा पाहण्यासारखी असते. ही माझ्या डोळ्याने पाहिलेली कितीतरी अनुभव आहे. तो आपला त्रास, स्वतःवर आलेले जे अनुभव जेव्हा सांगतो डोळ्यातून अश्रू पाडत जातो ना, आपले अनुभव सांगत जातो. आणि ते अनुभव ऐकताना त्या मार्गदर्शकालाही वाटते किंवा शेजारी बसलेला तो सेवक त्यालाही वाटते की या जगाच्या पाठीवर किती असे दुःखी लोक आहेत. याच गावची कथा आहे. हरिभाऊ राऊत आहेत का या ठिकाणी? हरिभाऊ या समोर या. अनुभवातून मार्गदर्शक हरिभाऊ राऊत याच गावचे रहिवासी आहेत. यांना कॅन्सर होता. ज्या वेळेला आले त्याच्या येण्याच्या पूर्वी, मार्गात येण्याच्या पूर्वी 2 लाख जीव देण्यासाठी गेले. सत्य आहे का? सत्य आहे. खरं आहे. ती परमेश्वरी कृपा जागृत होती म्हणून आज हरिभाऊ राऊत या मंचावर दिसतात. नाहीतर आजपर्यंत झालं असतं. सत्य आहे का? म्हणून याच गोष्टीला जपण्यासाठी तुम्ही पहिला दिवस आपल्या डायरीमध्ये नोंद करून ठेवा. आणि ज्याप्रमाणे तुम्ही सकाळी उठून बसून जा, ज्याप्रमाणे सकाळी उठून पहिले मोबाईल ऑन करता, नेट सुरू करता आणि माझ्या व्हॉट्सअपवर किती मेसेज आहेत जसे पाहता तसा तो रजिस्टरचा पहिला पन्ना उघडून पहा की मी पहिल्या दिवशी होतो कसा आणि आज कसा आहो. तर तुम्हाला जुन्या दिवसाची आठवण येईल तर भगवंताला विसरणार नाही.
काय ते दिवस आणि आज काय दिवस आहे. दिवस जात राहतील, येत राहतील. म्हणतात नाही, दुःख येते आणि जाते, सुख येते आणि जाते. कर्म आपले कर्म आहे. या कर्माचा खेळ प्रत्येकाला लागू आहे. प्रत्येकाला. मी या ठिकाणी बोलत आहो, माझेही कर्म, मी असं नाही म्हणत मी वाईट नाही, मी चांगलाच आहे असंही बोलू शकत नाही. कारण माझे पाचही बोट सारखे नाही, तर माझे कर्म करताना कमी आणि जास्त हे होऊ शकतात. कारण मी भगवान नाही, तुमच्यातलाच एक सेवक आहे. आणि तोच मी प्रयत्न करतो की मी सेवक कुठपर्यंत चांगला बनण्याचा प्रयत्न करून राहिलो, सेवक बनण्याचा प्रयत्न करून राहिलो. मार्गदर्शक नाही, मार्गदर्शक बनूच शकत नाही. कारण सेवकच आपण बनले नाही तर मार्गदर्शक तो खूप, मला तर वाटते दुसरा जन्म घ्यावा लागेल मार्गदर्शक बनायला. भाऊनी खरंच खूप सुंदर मगाशी बोलले की फक्त मार्गदर्शक म्हटलं तर महांतगी बाबा धुंडेजी खरंच आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु, दिशादर्शक, आमचे जन्मदाता म्हणालाही हरकत नाही. आईनं जन्म दिला असेल, परंतु या जीवनात चालण्यासाठी खरा जन्म त्या महांतगी बाबा धुंडेजींनी दिला. आणि ते मानव धर्माच्या माध्यमातून, म्हणून बाबांनी म्हटलं प्रत्येकाच्या हातात झेंडा दिला. कशाचा? मानव मंदिर सजाना है, लेकिन आपल्या मनातला हा मानव मंदिरच इतका मळखोर झालेला आहे का त्या मंदिरामध्ये चांगलं कमी आणि वाईट इतक्या झपाट्याने जाते की तो कोणी जसं सांगितलं आपण तसंच ऐकतो आणि आचरणात आणून त्याच प्रमाणे वाटचाल. मला आज आनंद वाटते या गावात. मी खरं सांगतो, डोळ्यात पाणी येते. आनंदाचे अश्रू मी रात्रीच या ठिकाणी काढून गेलो. आनंदाचे अश्रू या ठिकाणी बसलेल्या खूप लोकांना माहित नसेल, माझ्या आईने 21 वर्ष या गावाला दिली. माझ्या आईने आपल्या आयुष्यातले 21 वर्ष या गावाला दिले आहेत. या गावचे आज जे म्हातारे झालेले आहेत ते माझ्या आईच्या हातचे विद्यार्थी आहेत. माझ्या आईचे विद्यार्थी आहेत. मी रात्रीची चर्चा केली. माझी आई अनंतात विलीन झाली. खरंच माझी आई जिवंत असती आणि मी तिला या ठिकाणी घेऊन आलो असतो. तुम्ही माझं स्वागत करू दिलं. ज्या आईनं या गावातले विद्यार्थी घडवले, माझ्यापेक्षा तिचं स्वागत होणं गरजेचं होतं. आणि मला त्या आईचा आणि त्या वडिलाचा मुलगा असण्याचा मला स्वाभिमान वाटते की ज्या गावामध्ये माझ्या आईने 21 वर्ष दिलं, त्या गावात मी मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनातून एवढा सुंदर असं भवन या ठिकाणी निर्माण झालं. आणि बोरीच्या संपूर्ण, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, बोरीच्या संपूर्ण सेवकांनी शब्दाला मान दिलं. आणि याच्याच पूर्वी मार्गदर्शन झालं होतं की ज्या ठिकाणी लोक बसत होते, ज्या जागेला महत्व नव्हतं, ज्या ठिकाणी शेण फेकलं जायचं, ज्या ठिकाणी लघवी करायचे, ज्या ठिकाणी संडासला बसायचे लोक, त्या जागेला पावनभूमी
आणि मानव मंदिर बनवण्याचं कार्य या गावचेच नाही पण परिसरातल्या सेवकांनी जो सहकार्य करून या ठिकाणी मानव मंदिर बनवलं आहे. आज त्या ठिकाणी जाऊन एक दिवा अगरबत्ती आणि कापूर लावून आपण आपले दुखडे सांगून आणि आपले दुःख दूर होतील अशी पावनभूमी या ठिकाणी तुमच्या सहकार्यातून तयार झाली. आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन माझ्या मुखातून भगवंतांनी घडवलं. मी म्हणतो माझ्या जीवनाचं जगण्याचं सफल कार्य मला आज घडल्यासारखं वाटते. कारण आम्ही कोणाला पैसे मागितले नाही, भीक मागितली फक्त सेवकाला. आणि बाबाची शिकवण होती भीक मागायची आहे तर सेवकांनी सेवकाला मागावं, अनेक वाल्याला मागवू नये. तेव्हा जर म्हणतील की या बाबाचे सेवक इतके भिकारी आणि गरीब आहेत की लोकांच्या समोर हात पसरतात, आज बाबांनी दुसऱ्याच्या समोर हात पसरण्याची गरज नाही आणली. आणि खरंच तुमच्या परिश्रमातून तुमच्या खिशातून 1 रुपया जरी लागला असेल आज त्या मानव मंदिरासाठी जो तुम्ही श्रम केला, आपल्या खिशातून रुपयातून 1 रुपयातून 8 जरी दिले असतील पण तुमच्या श्रमाचा 1 रुपया लागलेला त्याला महत्व आहे. कारण या ठिकाणी जे ज्योत लागलेली आहे भगवत कार्याची ज्योत ती कोणाच्या माध्यमातून, संपूर्ण सेवकांच्या माध्यमातून लागली, कोणत्याचा आमदार आणि खासदाराचं नाही. हेच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि माझ्या परमेश्वरालाही वाटत असेल की मी जे सेवक तयार केले ते असे सेवक पाहिजे जे कोणासमोर पसरत नाही हात, फक्त देण देतात. आणि खरंच हे देणगीचा प्रकार. सुनील भाऊनी जेव्हा या ठिकाणी प्रस्तावना सादर केली त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी आले की वारंवार आम्हाला हा भाऊला आम्ही ज्या वेळेला या ठिकाणी बोलवलं त्या वेळेला भाऊंनी वेळ काढून या ठिकाणी आम्हाला वेळ दिली, योग्य तो मार्गदर्शन केला, वेळोवेळी पैशाची जी मदत केली मी नाही केली, सेवकांनी केली. मार्गदर्शन फक्त मी केलं. आणि याच माध्यमातून हा भवन तयार झाला. हा त्यांच्या मुखातून निघाला. जरी माध्यम मी असेल पण कृपा भगवंताची होती आणि साथ सेवकांची होती म्हणून हा भवन बनला. बालूभाऊची काही कृपा नव्हती या ठिकाणी. बालूभाऊ करू शकत नाही, जो स्वतःचा घर नाही बांधू शकत तो भवन का बांधला. हा माझा नाही, माझ्या परिश्रमाचा नाही, हा तुमच्या परिश्रमाचा आहे याची मी जाणीव करून देतो. आणि माझी सहकार्याची भावना प्रत्येक ठिकाणी राहील. फक्त परमेश्वराला माझी एकच विनंती राहील का ज्या ठिकाणी परमेश्वरा मार्गदर्शन करण्याची मला संधी मिळते त्या ठिकाणी एकता घडून आली पाहिजे, हीच माझी परमेश्वराला विनंती आहे. फूट पडायला नको, फूट पडण्यासाठी मला कोणी बोलवही नको. एकता घडवण्यासाठी जर बोलवण्याचा प्रयत्न कराल तर मी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करीन. कारण बाबांचे स्वप्न होते कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे आणि तोच प्रयत्न माझा आताही सुरू आहे. भरपूर वेळ देतो. या रविवारी तर मी 9 वाजे उठून माझ्या परिवाराला वेळ नाही देत. रात्रीच माझी मुलगी म्हणायला बसली, मम्मी म्हणे पप्पा तर घरी लक्ष देत नाही, पप्पा तर बाहेरच जाते आणि आता तूही जायला लागली, घरात लक्ष कोण देईल. माझी पत्नी उभी आहे तिथं बसलेली, विचारून आता तूही जायला लागली म्हणे, तू घरी राहायच्या म्हणे, पप्पा जातात ते जाऊ दे म्हणे, पण तू घरी राहायचं. पहा माझ्या मुलांनाही हे समजते का माझ्या वडिलाच्या खांद्यावर भगवंतानी ही कृपा टाकलेली आहे, खांद्यावर भार दिलेला आहे आणि ती सांभाळण्याची जिम्मेदारी माझे वडील कसे करतात याची जाणीव माझ्या मुलांना आहे. माझे मुलं कधीच आग्रह करत नाही भाऊ कुठे फिरायला जाण्यासाठी, या मंचकार सांगतो कधीच आग्रह करत नाही. पप्पा या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी साधा आईस्क्रीमही खायची असेल तर माझे मुलं मला म्हणत नाही, आपल्या मम्मीच्या मागा लागतात नाही तर आपल्या काकाच्या मागा लागतात, काका आपण आईस्क्रीम. मी जेव्हा विचारलं का रे काकाच्या मागे काय लागतं, काही नाही म्हणतो.
हळू म्हणते काही नाही, पण मला सांगणार नाही का बरं? माझ्या मुलीला हा प्रश्न विचारला मी गाडी ठेवताना, तू धावत आली परत का बरं निघाली, माझ्याशी चर्चा का बरं केली नाही? माझी मुलगी का म्हणते, रडली. पप्पा म्हणते माझी आईस्क्रीम खाण्याची इच्छा होती, पण तुमचा चेहरा कधी पण रागीट दिसते म्हणून माझी बोलण्याची इच्छा झाली नाही, म्हणून मी परत गेलो. मी भाऊ खरंच माझ्या मुलीने त्या दिवशी माझे डोळे उघडले का पप्पा म्हणे तुम्ही सेवकांना वेळ जास्त देता पण परिवारात वेळ नाही देत. म्हणजे त्यावेळेला माझ्या डोळ्यातून पाणी पाडलं माझ्या पोरीने. ही सत्य परिस्थिती आहे का नाही सेवकांना जाणीव आहे, कारण रात्रीचे 11:30 वाजता फोन करते सेवक, एवढं साहेब पोट दुखलं तरी. ज्या वेळेला ज्या अधिकाराने तुम्ही फोन करता त्या अधिकाराने जर तुम्ही शब्दाला मान दिलं तर मला असं वाटेल की मी सेवकांना दिलेला वेळ हा व्यर्थ ठरला नाही. शब्दाला मान मिळाला तर मला तुम्हाला दिलेला वेळ खरंच असं वाटेल की आपण सेवकांना वेळ दिलं आणि त्या माध्यमातून आपला सेवक जागला. आज त्यांच्यात प्रेम, सत्य, मर्यादा आणि प्रेम या तिन्ही गोष्टी घडल्या. त्यावेळेला मलाही आनंद होईल आणि माझ्या परिवारालाही आनंद होईल, माझ्या मुलांनाही आनंद होईल. माझ्या मुलांना एकाच गोष्टीचा आनंद होईल, जरी माझ्या पप्पांनी माझ्या घरी वेळ दिला नसेल, आम्हाला वेळ दिला नसेल, पण त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून एवढ्या दुखी लोकांना जो वेळ दिला, आज या संसारामध्ये कितीतरी परिवार माझ्या वडिलाच्या मुखातून निघालेले शब्द मार्गदर्शनामुळे सेवक आज सुखी दिसतात. कृपा भगवंताची, मार्गदर्शन माझ्या परिवाराने आनंद होतो. माझ्या परिवाराने मला असं उदाहरण द्यायला नको, कारण मी तुम्हाला अशी माझी विनंती आहे की माझ्या परिवाराला असं वाटायला नको. कारण भवन बनवणे हा काही फॅशन नाही आहे, किंवा भवन बनवल्यामुळे आपल्याला काही एक म्हणतात नाही, जशी नरेंद्र मोदीला सीट मिळाली, आमदार खासदाराची सीट मिळते, त्याचं महत्व नाही. परंतु आज या गावामध्ये तुमच्या परिश्रमातून हा भवन बनला आणि त्या उद्घाटनासाठी तुम्ही आज वेळात वेळ काढून उपाशी तापाशी या ठिकाणी बसलं, हा सौभाग्य सर्वांना लागू होत नाही. कारण तुमच्या परिश्रमातून तुमच्या एक एक रुपयातून हा भवन निर्माण झालं आणि त्या ठिकाणी एका भगवत कार्याची ज्योत लागते. एवढं मोठं सौभाग्य तर त्या शिर्डीच्या साई मंदिरातही गुप्तदान टाकतात. तो सौभाग्य त्यांना जो मिळाला नाही तो तुम्हाला मिळाला आहे, कारण या ठिकाणी उद्घाटक म्हणून तुम्ही होत्या, मागे तुमचं स्वागत होत होता. या ठिकाणी मान्यवरांचं जरी झालं असेल पण तुमचं सुद्धा स्वागत होत होता. कारण ज्या वेळेला आम्ही भवनात शिरलो त्यावेळेला 2-4 मुलं येणाऱ्या पाहुण्याच्या अंगावर स्वागत करताना फुलांच्या पाकळ्या टाकत होत्या. आमच्याच नाही तर तुमच्या अंगावर टाकलं. हा त्यांचा स्वागत मनातून होता, कारण या ठिकाणी खरे मान्यवर तुम्ही होते. मंचकावर मान्यवर जरी आम्ही असो, पण या ठिकाणी कार्यक्रमाला खरे मान्यवर तुम्ही होते. तुमच्याच माध्यमातून तो भवन सगळं, आणि या भवनासाठी किती त्रास झाला याची जाणीव मलाही आहे आणि या गाववासियांनाही सुद्धा आहे. खरंच त्या आमच्या कांबळेबाई सरपंच बाई तिने आपली व्यथा या ठिकाणी सांगितली. सत्य परिस्थिती आहे, त्या बाईला आज त्रास होतो. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आपण मार्गात आहोत. मगाशी एक कोणीतरी अनुभव सांगितला की माझ्या मुलीला नोकरी मिळत नाही, त्याच्यासाठी योग. बांधेभाऊ तुम्ही सांगितलं, मार्गात राहून 20 वर्ष झाले परंतु योग मिळत नाही. आणि ते माऊली सरपंचीन बाई या मार्गात नव्हती, तिने चर्चा बैठकीमध्ये येऊन योग मागितला आणि तिचा योग पूर्ण झाला. आणि योग पूर्ण झाल्याच्या नंतर तिने जो शब्द दिला तो शब्दही पूर्ण केला. तर मग आपण मार्गातले सेवक बरे
का ते अनेकामध्ये होती ते बरी. बरोबर आहे की आपण शब्द देऊन शब्दावर उभे राहत नाही. आणि या भवनासाठी तिने जो परिश्रम केला, मी या गावात आहो, याच गावचा व्यक्ती मूर्ख म्हणे. आज त्या बाईनी या गावामध्ये एवढं सुंदर मानव मंदिर बनवण्यासाठी ती जागा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या सेवकांना देण्यात आली आणि त्या मूर्ख माणसाने तिच्यावर केस लावली. पण मी तुम्हाला या ठिकाणी खरंच एक सांगतो, खरी परमेश्वरी कृपा जर जागृत असेल तर तो त्याच भवनात येऊन त्या बाईची माफी मागेल, तेव्हा सुटका होईल, नाही तर सुटका होणार नाही. तिची आत्मा जितकी दुखेल त्याच्यापेक्षा जास्त तो दुखेल. जेपर्यंत ही भगवत शक्ती जागृत आहे, या भगवत सेवकांच्या मानव धर्माच्या सेवकाला वाटत जाऊ नये. आणि जो या बाईच्या वाटेला गेलाय ती या मानव धर्माची सेवकी नाही. जोपर्यंत ते भवनात येऊन तो माफी मागणार नाही तोपर्यंत त्याची सुटका होणार नाही. आणि दुःखाला सुरुवात आजपासूनच होईल. त्यांनी गिनती लावणं सुरू करून द्यावा. आणि जर एवढी ताकद असेल ती या ठिकाणी येऊन दाखवा. मी कालच बोललो बाईला, घाबरायचं कारण नाही. ज्याच्या पाठीमागे परमेश्वरी शक्ती आहे, या जगाच्या पाठीवर ज्यानं जन्म घेतला नसेल ना, तो माईचा लाल एवढा दूध ना पेलन म्हणलो की तो या सेवकाच्या वाटेला जाईल. का चूक केली ते बाईनं? तुम्हाला वाटते चूक केली? तिने जो शब्द दिला, तिला जो अधिकार मिळाला सर्व ग्रामवासियाच्या माध्यमातून, तो तिने अधिकार सर्वांना विचारून तुम्हाला प्रदान केला. आणि मी या ठिकाणी उपस्थित सर्व सेवकांना विनंती करतो, कोणत्याही सेवकाला जर असा प्रसंग आला, एका फोनवर सर्व सेवकांनी त्या ठिकाणी हजर राहावं. तेव्हा तुम्ही भगवंत खरं या बाबाचे सेवक आणि खरी एकता त्या दिवशी दिसेल. कारण आज जागण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण जागणार नाही तोपर्यंत आपल्यात एकताही घडणार नाही. आणि खरंच ज्या या सेवकांनी या भवनाकरता परिश्रम केला, आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं. म्हणतात नाही, 4 लोक समोर होतात, त्याच्यानंतर पूर्ण कारभार त्याच्या मागे राहते. तसंच या गावात आपले काही सेवक आहेत. आता मी जर त्यांचं नाव घेतलं तर बाकीच्याला वाईट वाटेल. मी नाव घेणार नाही. नाव घेऊन काही अर्थ नाही. कारण त्यांचं नाव या ठिकाणी छातीत कोरलेलं आहे, परमेश्वराच्या जवळ कोरलेलं आहे. तुम्ही त्यांचं नाव घेऊन जर चिडत असाल ते तुमचे दुर्दैव. आणि त्यांचं नाव घेऊन आम्हाला आनंद वाटत असेल ते आमचे दैव नशीब. आम्ही त्यांचं नाव घेऊन आम्हाला असं वाटते की खरंच त्यांनी चांगले कर्म केलं, म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल कौतुक वाटते. तुम्हाला जरी त्रास होत असेल पण त्यांची जागा आमच्या आत्मेत आहे, आमच्या छातीत आहे. आम्ही ते दाखवू शकत नाही. मुखात प्रेम आहे आणि ते प्रेमापोटी जुळले आहेत. मी सर्व उपस्थित या गावच्या परगावच्या सेवकांना अशी विनंती करतो की ज्याही गावात भवन बनलेले असतील नसतील, बसायला जागा नसेल, प्रयत्न एकच करा की परमेश्वराला योग मागा. आमदार खासदाराला हात फैलवू नका की भगवंता आमच्या चर्चा बैठकीला बसायला जागा नाही आणि आमची मनापासून इच्छा आहे या ठिकाणी छोटस तरी चर्चा बैठकीचा हॉल बनला पाहिजे आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व संपूर्ण गाव एकत्रित येऊन आमची एकतेची बैठक सुरू झाली पाहिजे. हा आपल्या घरी जेव्हा तुम्ही विनंती करता, आपल्या परिवारासाठी योग मागता, तसा योग तुम्ही त्या ठिकाणी आपल्या पूर्ण गाववासियांसाठी योग मागा. त्यावेळेला आपल्याला वाटेल की आपण काहीतरी चांगलं करत आहोत. स्वतःसाठी तर कोणी जगते, मगाशीच म्हटलं होतं, जो स्वतःसाठी जगते तो स्वतः मरते, जो दुसऱ्यासाठी जगते तो अमर होते. कारण
त्याच्या प्रत्येकाच्या मुखात त्याचं नाव मेल्यानंतरही अजरामर राहते की त्या व्यक्तीने चांगले कार्य करून गेले. जो दुसऱ्यासाठी जगते, स्वतःसाठी जगते. माझ्याकडे एक होता करोडपती होता, करोडपती. त्याच्या मैत्रीला फक्त गिनतीचे 42 लोक होते, 42. आणि आपला एक सेवक मारते ना, तुम्ही गिनती नाही लावू शकत, इतके राहते. कारण तुमचे कर्म चांगले आहेत म्हणून तुमची कर्माची पुण्य आहे. त्या दिवशी सर्टिफिकेट म्हणून तुमच्या मागे मागे, तुमच्या अंतसमयी, तुमच्या दुःखात, तुमच्या परिवाराला सांत्वना देण्यासाठी संपूर्ण सेवक उभे राहतात. आणि शेवटचा निरोप तुम्हाला सर्व सेवक म्हणा, सेवकीण म्हणा, वेळात वेळ काढून येते आणि शेवटचा निरोप देऊन जाते. नाहीतर का तो पैसा, त्या पैशासाठी पोरं भांडतात आणि बापाच्या तोंडात पाणी टाकायला राहत नाही. ती औलाद का आणि तो पैसा का जो तुम्ही कमवता पण त्याचा उपयोग तुमच्या मुलांना करता येत नाही, तर त्या पैशाला महत्व नाही. आज तुम्ही या ठिकाणी 10 रुपये जरी दिले असतील पण हे महत्वाचे आहेत. काहून तुम्ही म्हणू शकता बेटा मी ना परिश्रमातून 10 रुपये या भवनाला दिले आहेत, तू सायंकाळी जाऊन सकाळी जाऊन या ठिकाणी भगवंताला योग माग, हा योगाचा स्थान आहे असं तुम्ही शब्द ठेवू शकता. नाहीतर तुम्ही पैसे दिले तर 10 रुपये जर लहान मुलाला दिले आणि 15 रुपये मोठ्याला दिले, त्या 5 रुपयासाठी भांडण होते आणि भाऊ भाऊ सख्खे वैरी होतात. हे असं करून का अर्थ आहे? म्हणून दान देण्याची भावना ठेवा. गठोडी बांधून सोबत तर जात नाही, मैत्रीला पैसे सुद्धा भेटत नाही. का तो जीवन आहे आपला. मी खूप उतार चढावही पाहिले, सेवकांचं मनही पाहिले. ज्या सेवकांना मी भाऊ या माईकवर सांगतो, परमेश्वरासमोर सांगतो, ज्या सेवकाचे दुःख ऐकून मी त्याला 2 तास दिले, तो 2 मिनिटात बाई मागला. 2 मिनिटात. त्यावेळेला मला असं वाटलं की परमेश्वरा, मी असे कार्य करतो, माझ्या कार्यामध्ये कुठेतरी फरक पडते का? मी हा प्रश्न भगवंताला मी स्वतःबद्दल केला. कारण कर्म करताना मी मगाशीच बोललो की माझे 5ही बोट सारखे नाही, म्हणून कर्म करताना कमी जास्त होते. परंतु सेवकाचे दुःख ऐकून घेण्याची, समजून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग सेवकामध्ये नाही, तो सेवक आपण तयार केला तर कसा केला हा प्रश्न माझ्या समोर येते. त्यावेळेला मला सर्वात जास्त दुःख होते. कारण झाडाची फांदी जेव्हा तुटते त्याचा त्रास झाडाला होते, तो सांगू शकत नाही, पण वेदना त्याला होतात, तो सहन करण्याची शक्ती ठेवते. कापणाऱ्याला असा कधी वाटत नाही की मी या झाडाची फांदी कापली तर या झाडाला इजा होईल का नाही होणार. परंतु ज्या झाडाची फांदी तुटते त्या झाडाला इजा होते आणि त्याचा त्रास तो स्वतः सहन करतो. तेवढा सहन केल्याच्या नंतरही त्या झाडाला फळं लागतात, फुलं लागतात आणि त्या फळाचा उपयोग तुम्ही आपला पोट भरण्यासाठी करता आणि त्या फुलाचा उपयोग तुम्ही देवाला समोर वाहून त्या देवाला वाहता आणि त्या देवाला विनंती करता आणि योग मागता. तरी तो झाड कधी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही काय करता. ही व्यथा प्रत्येक मार्गदर्शकाची होते आणि तीच व्यथा आपल्या महान त्यागी बाबा जुमलेजी झाली. बाबांनी त्रास सहन केला, पाय कटून गेला, पण आजही सेवक जागला नाही. प्रयत्न कितीतरी सुरू आहेत, पण प्रयत्नाला एकाकी यश येणार नाही. यश हळूहळू येईल आणि ज्या दिवशी संपूर्ण यश येईल त्या दिवशी स्वयं महान त्यागी बाबा जुमलेजी तुम्हाला प्रगट होताना दिसतील. शरीर रूपाने जरी नाही दिसतील पण एक अशी सावली जरूर दिसेल. फक्त त्याचे डोळे त्या लायकीचे असायला पाहिजे, त्याची आत्मा तशी साफ पाहिजे. तेव्हा तुम्हाला खरंच भगवान बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जुमलेजी खरी प्रचिती होईल. त्या दिवशी आपण खरे सेवक करू. नाहीतर आम्ही रोज सकाळ संध्याकाळी एवढा कापूर लावतो, विनंतीत योग मागतो, परंतु आमचा योग पूर्ण होत नाही. आणि आम्ही बांधते भाऊला म्हणतो भाऊ मार्गदर्शन कर, तर बांधते भाऊ पुरा चंदन उघडून टाका, पण मार्गदर्शन होऊ शकणार नाही. कारण तेच आहे, गाढवा पुढे वाचली गीता
आणि कालचा गोंधळ बरा होता. रामाची सीता कोण? तर बहीणच होती. ही वेळ येऊ देऊ नका. रामाची सीता पत्नी होती आणि तिच्यासारखी पवित्रता कोणात नव्हती. ती पवित्रता तुमच्यात ठेवा आणि तेच तसं मन तुमचं असू द्या, प्रेमळ मन असू द्या आणि खरंच तुमच्या मनामध्ये मायेची ममता आणि बहिणीचा प्रेम असू द्या. तेव्हाच या सेवकामध्ये एकता होईल आणि हा जग, संपूर्ण जग म्हणतात नाही कोणाच्या हातात पाळण्याची दोरी. एक म्हण आहे, आईच्या हातात पाळण्याची दोरी खरंच तिच्याच हातात राहते, बापाच्या हातात नाही. आणि मायची ममता खरंच माईजवळच राहते, माणसाजवळ नाही. माणसासारखं कठोर माणूस नाही. म्हणूनच तर एवढे फुट होतात ना, झगडे होतात. म्हणून मी आज या क्षणी एकच शब्द बोलेन की ज्याप्रमाणे तुम्ही एकता दाखवून या भवनाला सजवण्याचं, बोरी या गावच्या भवनाला सजवण्याचं कार्य केलं, या ठिकाणी जी एकता आहे, माझी अशी संपूर्ण सेवकांना आग्रहाची आणि मनातून विनंती आहे की या गावची बैठक, गावची म्हटलं, लक्ष द्या माझ्या शब्दाकडे, की या गावची बैठक समोर कधी आम्ही या गावात जर आलो तर संपूर्ण गावाची या भवनातच बैठक दिसली पाहिजे, दोन ठिकाणी नको. ही माझी आजच्या या उद्घाटन सोहळे या प्रसंगी सर्व सेवक बांधवांना, सेवकिनींना, आया बहिणींना आग्रहाची विनंती आहे. माझ्याकडून आणखी काही सहकार्य लागलं, मार्गदर्शनाची गरज पडली, केव्हाही आपल्या लहान भावासारखं आठवण करा. माझा प्रेम, माझी वेळ मी काढून तुमच्यासाठी सदैव उभा राहील आणि हाच प्रेम घेऊन मी या ठिकाणाहून सुद्धा जाईल. माझी एकच विनंती आहे, ती विनंती माझी पूर्ण झाली पाहिजे. हीच परमेश्वराचरणी मी एक या ठिकाणी योग मागतो की या गावात पूर्ण गावाची एकच बैठक झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्नशील सर्व ठिकाणीच नाही, याच गावात नाही सर्व ठिकाणीच आहे. आणि हा सौभाग्य परमपूज्य महानतेगी बाबा जमदेवजी परमात्मा सेवक मंडळ तुमसर या मंडळाला लाभलेला आहे, या संस्थेला लाभलेला आहे. कारण आहे आज मंडळाचं संस्थेचं भांडण सुरू आहे आणि त्या ठिकाणी एकता करण्याचं कार्य आमच्या खांद्यावर टाकलेलं आहे परमेश्वरांनी. आणि मी परमेश्वराला एकच विनंती करतो की जो भार आमच्या खांद्यावर टाकलेला आहे तो भार चांगल्या प्रकारे निभवण्याचं कार्य आम्हाला जमलं पाहिजे आणि प्रत्येक गावात, प्रत्येक संस्थेमध्ये एकता टिकून सेवक सेवकाशी चांगलं वागलं पाहिजे, हेच विनंती करतो. आणि माझ्याकडूनही नाही, तुमच्याकडूनही कुठं चूक होता याची कुठं चूक होते याची तुम्ही स्वतः आत्मनिरीक्षण करा आणि त्या माध्यमातूनच समोर वाढा. काही असं नाही आहे, प्रत्येक पाऊल टाकताना कुठंतरी आपल्या हातून चुका होतात आणि चुकास पात्र मानवच आहे, जानवर नाही. म्हणून चुकाची तुम्ही पुनरावृत्ती होऊ देऊ नका आणि स्वतःच निरीक्षण करून स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करा. हेच मी आजच्या क्षणी सर्व सेवकांना विनंती करतो. आणि या ठिकाणी तुम्ही माझे दोन शब्द ऐकून घेतले आणि या उद्घाटनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल मी परमपूज्य महानतेगी बाबा जमदेवजी परमात्मा सेवक मंडळ तुमच्या वतीने आणि परमपूज्य महानतेगी बाबा जमदेवजी परमात्मा मर्यादा सेवक मंडळ बोरीच्या वतीनं तुमचं मान्यवरांचं सुद्धा आणि उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेविकांचा सुद्धा आभार व्यक्त करून या ठिकाणी आपले दोन शब्द पूर्ण करतो. सर्व सेवकांना माझा नमस्कार. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की या ठिकाणी आपण मानव धर्माचा या ठिकाणी लोगो टाकलेला आहे. सोशल मीडियावर आपण एक ग्रुप बनवलेला आहे मानव धर्माचा. परमात्मा परमपूज्य महानतेगी बाबा जमदेवजी सेवक मंडळ तुमसरच्या माध्यमातून आणि हे लोगो आहे जे कोणी स्कॅन करतील याला त्या ग्रुपला जॉईन होतील आणि तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी लाईक जर केलं, जितके जास्त फॉलोअर्स राहतील या माध्यमातून तुमच्या विचाराची देवाणघेवाण सर्व लोकांपर्यंत जाईल. आणि याकरताच मी सर्व उपस्थित सेवक सेविकांना अशी विनंती करतो, विशेष करून युवा वर्गांना
कारण आपली वाटचाल कुठेतरी बदलत चाललेली आहे. या इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून आपण या ठिकाणी महान त्यागी बाबा जुंजेजीचे विचार काय होते त्या विचारावर या ठिकाणी क्लिप्स टाकलेले असतात. या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होऊन आपले चांगले कार्य घडतील हे सर्व आम्हाला आम्हाला वाटते. आणि याकरता मी सर्व सेवक आणि युवा वर्गांना सेवकिनींना सुद्धा विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून त्यांचे सहभाग करावं. आणि खैरलांजीला येणाऱ्या 2 मार्चला सेवक संमेलन आहे. रोज रविवारला सुट्टीचा दिवस असते. त्या गावात पहिल्यांदा सेवक संमेलन होत आहे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना आणि या ठिकाणी मंडपमध्ये बसलेले सर्व सेवक सेविका बालसेवकांना खैरलांजी वासियांकडून आग्रहाचं निमंत्रण आहे. आणि मी अशी सर्वांना विनंती करतो की त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि भगवत गुणाचा लाभ घेण्याचा तो प्रसाद घेण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा हीच विनंती करतो.